नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये धोक्याची घंटा, हवामान खात्याने वर्तवलेला धडकी भरणारा अंदाज। आता नेमकं काय बदल होणार आहे, कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे, हवामान खात्यामध्ये कशा पद्धतीने बदल होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। अवकाळी पावसामुळे फळबागा पिकांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून विभागाकडून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मित्रांनो, हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यामध्ये देखील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुढील 24 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असे हवामान विभागानं म्हटलं आहे। दरम्यान नुसता पाऊस पडणार नसून पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे